नमस्कार, मी संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। पातेला ठेवलेला आहे आणि त्यात पाणी टाकलेलं आहे। आता पाण्याला आपण गरम करायचं आहे। इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला पीठ किती घ्यायचं, तुम्हाला जेवढं भाकरी लागतील तेवढ्याच भाकरीचं पीठ घ्यायचं आणि हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे। आता हा उकळ्या आलेला पाणी आहे ना, तो आपल्याला ह्याच्यावर टाकून द्यायचं आहे। जेवढा लागेल तेवढाच टाकायचा, जास्त टाकायचं नाही, नाहीतर भाकरीचं पीठ मऊ होईल। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे। एक बाजूला गॅसवर तवा ठेवला आहे आणि आता हे गरम आहे ना, चमच्याने असं वरखाली करून घ्यायचं आणि लगेच मळून घ्यायचं। गरम गरम थोडंसं आहे तर मळायचं। मळताना जरा जोर लावून मळला तर भाकरी चांगली होते, म्हणजे फाटत नाही भाकरी। आता मी अशा पद्धतीने हे भाकरीचा गोळा केलेला आहे। आपल्याला ही भाकरी आता लाटून पण घ्यायची नाही, मी हाताने थापणार आहे आणि हाताने थापून पण भाकरी किती छान होते, अगदी मऊ पण राहते। तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे असेल तर ती कुरकुरीत पण होऊ शकते। तर ज्वारीची भाकरी ही वजन कमी करण्यासाठी पण याचा वापर, म्हणजे हा जेवणामध्ये आपण त्याचा करू शकतो, पौष्टिक आहे। तव्यावर टाकलेली आहे मी, वरून पाणी लावायचं। तर गरम गरम आहेच भाकरी, तर असं वरून पाणी लावायचं आणि पाणी लावलं तर वर अशी भाकरी फाटत नाही। पाणी जरा सुकलं का पलटी करायची। पलटी केलं, तुम्ही जर हाताने जर शेकत असाल तर हाताने शेका, नाही तर कपडा घ्या। असा कपडा घेऊन सगळ्या बाजूने असं शेकून घ्यायचं आहे। असं शेकलं ना का सगळी कडा ना भाजली जाते, हे बघा। आणि कशी भाकरी फुगलेली आहे। तर मी आता तुमचे 2 भाग करून दाखवते कशी टम्म फुगलेली आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। थँक्यू।